9/11/2026, 11/5/2026 आणि 14/5/2026 या तारखेला आम्ही 3 अर्ज प्रशासक साहेबांना दिलं होतं. पहिला अर्ज असा होता की कोल्ड स्टोरेजचा जो विषय आहे मुंबई आणि पुणे आणि गायत्री कोल्ड स्टोरेज जे आहे ह्या कुठल्या मालकाचा आहे, आजपर्यंत किती त्या खर्च झाला आणि किती दूध पुरवठा केला ही माहिती पाहिजे. दुसरा होता व्यंकटेश्वरा गुड मूव्हर्स, हे जे वाहतूक संस्था आहे या वाहतूक संस्थेच्या वतीनं मुंबईला आणि पुण्याला जे दूध रेग्युलर जे दूध म्हशीचं आणि गाईचं जे पुरवठा केलं जाते त्या पुरवठ्यामध्ये जवळजवळ आम्हाला एका अधिकाऱ्यांच्यानं समजते की 137 कोटीचा त्या ठिकाणी मोठा ढफला या ठिकाणी या दूध संस्थे या गोकुळचा त्या व्यंकटेश्वराच्या माध्यमातून पडलेला आहे. त्याची माहिती आम्ही मागितली होती. आणि तिसरी माहिती की 2016 आणि ते 2021 या कालखंडात जी नोकर भरती 1138 नोकरदारांची झाली होती आणि अधिकाऱ्यांनी झाली होती. त्यामध्ये अधिकाऱ्याला 30 लाख आणि कामगाराला 20 लाख अशा प्रकारचं एका एका बँकेच्या खात्यावर पैसे जमा करून त्यांची नोकर भरती झाली होती. ती नेमकी कुणाची झाली आणि नेमकी कुठल्या बँकेत जमा झाली होती याची माहिती मी मागवण्यासाठी या प्रशासक अधिकारी साहेबांच्याकडे आलो होतो. परंतु सातत्यानं प्रशासक साहेबांनी या ठिकाणी आल्यानंतर दूध संस्थेच्या प्रतिनिधींचा अपमानच केला. पहिल्यांदा गेल्यानंतर त्यांना बसण्याची व्यवस्थासुद्धा व्यवस्थित केलेली नाही आणि चुकीच्या प्रकारे पहिल्यांदा टाळाटाळ करून या ठिकाणी सातत्यानं आम्ही 3च मागण्या केल्या होत्या. परंतु 8-15 दिवस थांबा, थोडे दिवस थांबा असं चालढकल ते करतायत आणि आम्हाला आणि आमच्या जिल्ह्यातील सर्व गोकुळ दूध उत्पादकातील संस्थांना ही माहिती आम्हाला देण्यास ते मुद्दाम ते टाळाटाळ करत आहेत असं आमचं मत आहे. नेमकं टाळाटाळ करण्याचं मागचं कारण काय असं मला वाटतं? आजचा मुद्दा टाळाटाळ करण्याचं कारण म्हणजे एकच वाटतं की त्यांना राजकीय प्रेशर आहे. आज आम्ही त्यांना तेच सांगितलं की या ठिकाणी आल्यानंतर जे मालगावे म्हणून आहेत त्या मालगावे जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्या काळामध्ये दुग्ध तयार होते त्यावेळेस लोकांच्या ना असं समजते की 30-40 हजार रुपये घेऊन त्या ठिकाणी हे केलं म्हणजे दूध संस्था मंजूर केल्या. त्यांच्या अँटी करप्शनला आम्ही मागणी पण केली की त्यांच्या तपासणी व्हावी ही मागणी केली. त्यांच्या माध्यमातून जे प्रशासक अधिकारी आहेत त्यांच्यावर प्रेशर आणण्याचं काम या ठिकाणी करत आहेत का काय असं आम्हाला वाटतं. त्यामुळे टाळाटाळ होत आहे.